नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या आलेली आहे. वर्षातली पहिली अमावस्या आहे आणि त्याचबरोबर आज गुरुवार देखील आलेला आहे. अमावस्येला आपण वेगवेगळे उपाय हे करत असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील काही सेवा ह्या करत असतो. त्याचप्रमाणे आज गुरुवार असल्यामुळे श्रीहरी भगवान विष्णूंच्या देखील आपण सेवा ह्या करत असतो. याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. बघा, यामुळे आपल्या घरात धन, पैसा, संपत्ती कधीच कमी पडणार नाही. अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि याचबरोबर गुरुवार असल्यामुळे देखील आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन देखील आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची पूजाही करणार आहोतच. याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसमोर किंवा मूर्ती किंवा फोटोसमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं असेल त्यांनी हा उपाय त्यांच्या देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर करायचा आहे. आणि ज्यांनी पूजेची मांडणी केली असेल त्यांनी पूजेच्या मांडणीमध्ये आपण जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल तर तिथे हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. बघा, लक्ष्मी यायची जेव्हा वेळ असते तिने सांजच्या टायमाला हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही पंती घ्या, पितळेचा दिवा घ्या, कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकतात. शक्य झाल्यास तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर चालणार आहे. या दिव्यामध्ये आपल्याला बघा, या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे. कारण हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर माता लक्ष्मी समोर लावणार असल्यामुळे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला जोड वात लावायची आहे. आता हा दिवा कसा लावायचा तर बघा, हा दिवा लावण्यासाठी एक आपल्याला तामण घ्यायचं आहे, पितळेचं ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये आपल्याला 5 धान्य घ्यायचं आहे. ताटामध्ये अगोदर हळद आणि कुंकू मिक्स करून याने आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या, मध्ये 4 बिंदू द्यायचे आणि या स्वस्तिकवर आपल्याला हे 5 धान्य ठेवायचे आहे. या धान्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि हरभरा डाळ, बघा ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो, ती डाळ आणि तांदूळ हे 2 धान्य आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे इतर 3 धान्य तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डाळी घेऊ शकतात. तर हे 5 धान्य आपल्याला ह्या तामानात ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि 2 विलायची या तामानात ठेवायच्या आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला या धान्यावर ठेवायचा आहे. बघा, हा दिवा आपल्याला या धान्यावर ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहे. फूल असेल तर फूल अर्पण करा, नमस्कार करा. ह्या उपायामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला कधीच धनधान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य, सुख, शांती याची कधीच आपल्याला कमतरता पडणार नाही. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहेच, त्याचबरोबर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतील. तर अशा पद्धतीचा दिवा आपल्याला आजच्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे. कारण अमावस्या त्यातला त्यात गुरुवार देखील आज आलेला असल्यामुळे आपल्याला हा दिवा आवर्जून लावायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.